अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 24वा दिवस आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी 48 तासात खुली करण्याच्या इशाऱ्यानंतर 48 तास संपण्याआधीच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पुन्हा एकदा हल्ले तीव्र केलेत, तर इराण देखील मागे हटण्यास तयार नाहीये। त्यांच्याकडून इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातील तळांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले सुरू झालेत। यामुळेच हे युद्ध आता तुंबळ झालंय। तर युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। दोन्ही बाजूंनी मोठे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। तर आखाती युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय। 48 तासांचा इशारा दिल्यानंतरही अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच आहे आणि इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्याचा व्हिडिओ ट्रम्प यांनी जारी केलेला आहे। अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात इराणी तळ काही क्षणात नाहीसं झालंय। इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीला लक्ष्य करण्यात आलंय। इस्रायलने इराणवर रात्रभर मोठे हल्ले केलेले आहेत। इराणची राजधानी तेहरानवर रात्रभर बॉम्ब वर्षाव सुरू होता। तेहरानमधील अनेक सरकारी ठिकाणं ही इस्रायलच्या टार्गेटवर होती। तर इराणची राजधानी तेहरानवर रात्री उशिरा मोठा हवाई हल्ला झालाय। क्षेपणास्त्र केंद्राला मोठी आग लागलेली आहे। इराणच्या प्रसार माध्यमांनी हा व्हिडिओ जारी केलाय। अमेरिका आणि इस्रायलकडून आता इराणच्या नौदल तळावरही मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। बुशहरच्या नौदल तळाला आता टार्गेट करण्यात आलंय। तळावरील बंदरे इमाम खुमैनीमध्ये मोठा स्फोट झालाय आणि या नौदल तळाचं मोठं नुकसान झालंय। इराणनेही इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। इराणकडून इस्रायलवर रात्रभर तुफान हल्ले सुरू होते। 8 वेळा क्षेपणास्त्रांचा वर्षाव केल्याची इस्रायली मीडियाची माहिती आहे। ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरही हल्ल्याचे व्हिडिओ जारी करण्यात आलेले आहेत। इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे। इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांना इराणने लक्ष्य केलंय। दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिलाय। इराणला योग्य शिक्षा दिली जाईल, इराण पूर्णपणे बर्बाद होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। आम्ही दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम लवकरच दिसेल। इराणच्या वीज प्रकल्पावर जोरदार हल्ले केले जातील असं देखील त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। हे युद्ध मोहीम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असा विश्वास देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे। तिकडे इस्रायलकडून लेबनॉनवरही जोरदार हल्ले सुरूच आहेत। इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील अल कासिमिया पूल उद्ध्वस्त झालेला आहे। दक्षिण लेबनॉनमधील महत्त्वाचा पूल आहे। हिजबुल्लाहकडून शस्त्र आणि दहशतवाद्यांसाठी पूल वापरला जात असल्याचा इस्रायलचा दावा आहे आणि या हल्ल्याचं फुटेजही आता समोर आलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यात चर्चा झाली आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली पाहिजे या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसतोय। दोन्ही नेत्यांमध्ये हॉर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत एकमत झाल्याचं समजतंय। लवकरच या विषयावर पुन्हा चर्चा होणार आहे। डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।